स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरणात साजरा। पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलं ध्वजारोहण। भारतीय जनता युवा मोर्चा आणि कमल विकास बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद। मॅरेथॉन स्पर्धाच नव्हे तर आयुष्यातील स्पर्धेतही तरुणांनी विजयी व्हावं, आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं तरुणांना आवाहन। आणि श्रमिक एल्गारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिली अवैध दारू। उत्पादन शुल्क विभागाने पोलिसांना माहिती देण्यास केला मज्जाव। नमस्कार, लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता बातम्या सविस्तर। स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला। येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या 66व्या वर्धापन दिनी गुरुवारी सकाळी 9 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान पालकमंत्री संजय देवतळे यांनी पोलीस आणि एनसीसीच्या संयुक्त पथकाने दिलेली मानवंदना स्वीकारली। या प्रसंगी पालकमंत्री संजय देवतळे यांनी आपल्या प्रमुख संबोधनातून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं झालेलं नुकसान आणि त्याचबरोबर पूरबाधित कुटुंबियांना देण्यात येणारी मदत याविषयी माहिती दिली। तसंच पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी शासन गंभीर असल्याचं सांगत त्यांनी यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या। यांनी जीवाची पर्वा न करता देश सेवेसाठी आपल्या प्राणाचे बलिदान केले, त्या थोर विभूतींना अभिवादन। स्वातंत्र्य लढ्यात विशेषतः चिमूर क्रांती लढ्यात या शूरवीरांनी हुतात्म्य पत्करले, त्यांना मी वंदन करतो। जिल्ह्यात नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे या व्यक्तींचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांप्रती शासनाच्या वतीने सांत्वना व्यक्त करतो। उत्तराखंड येथे झालेली आपत्ती ही देशावरील आपत्ती असून उत्तराखंडात मृत्यू पावलेल्या नागरिकांना तसेच उत्तराखंडामध्ये बचाव व राहत कार्य करताना जे सैनिक शहीद झाले त्यांना या प्रसंगी मी आपल्या जिल्हावासियांतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो। आपल्या जिल्ह्यातील 15 भाविक उत्तराखंडमध्ये गेले होते, ते 15ही भाविक सुखरूप आले, परंतु जिल्ह्याच्या महिला व बाल कल्याण अधिकारी श्रीमती स्मिता पौनीकर या अद्यापही बेपत्ता आहेत। पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या 1,98,000 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे, तर 15,512 घरांचे अंशतः किंवा पूर्णतः नुकसान झाले आहे। या सर्वांच्या पाठीशी शासन उभे असून नुकसानग्रस्तांना शासनातर्फे मदत वाटप सुरू आहे। अतिवृष्टीमुळे 25 नागरिकांचा मृत्यू झाला असून मृतकांच्या नातेवाईकांना 37,50,000 रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले। मुख्यमंत्री निधीतून 1 लाखाची अतिरिक्त मदत घोषित करण्यात आली असून मृतांपैकी 18 व्यक्तींच्या वारसांना 18 लाखाचे वाटप करण्यात आले, तर उर्वरित वाटप निधी प्राप्त होताच करण्यात येणार आहे। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या 7,572 कुटुंबांना 1,98,72,000 रुपये खावटी स्वरूपात वाटप करण्यात आले आहे। तसेच 5,908 कुटुंबांना 1,181 क्विंटल धान्य तर 1,570 लिटर केरोसिन वाटप करण्यात आले आहे। या प्रसंगी भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त प्रकाश बोखड, जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे, उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, भाजपा महानगर सरचिटणीस किशोर जोरगेवार, स्थायी समिती सदस्या अंजली घोटेकर, बलराम दोडाने, राहुल पावडे, वनश्री गेडाम, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, व्हीडी मेश्राम, दीपक जयस्वाल, स्वरूप आसवाणी तथा विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, प्रशासकीय अधिकारी तथा गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। चंद्रपुरातील न्याय मंदिर परिसरात जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। चंद्रपूर
महानगरपालिकेत या प्रसंगी महापौर संगीता अमृतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी आयुक्त प्रकाश बोखड, उपायुक्त देवतळे, उपमहापौर संदीप आवारी, स्थायी समिती सभापती रामू तिवारी, नंदू नागरकर, विरोधी पक्षनेते वसंत देशमुख, राहुल पावडे, अंजली घोटेकर, संतोष लहामगे या सदस्यांची उपस्थिती होती। यानंतर शहरातील गांधी चौक येथे स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि सेवा दलाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। चंद्रपूर गडचिरोली श्रमिक पत्रकार भवनात या प्रसंगी भारत माता आणि थोर पुरुषांच्या प्रतिमेला वंदन करून संघाचे अध्यक्ष बाळ हुनगुन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती। दरम्यान स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळपासूनच शहरात उत्साह आणि आनंदाचं वातावरण होतं। बच्चे कंपनी देखील सकाळी शाळेत जाऊन झेंडावंदन करण्याकरता हातात प्रतिकात्मक तिरंगा झेंडा घेऊन सकाळी शाळेची वाट धरली होती। या प्रसंगी शहरात देखील शाळा, महाविद्यालय, कार्यालय आदी ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं। लाईव्ह चंद्रपूरच्या प्रेक्षकांसाठी सादर आहे स्वातंत्र्य दिन सोहळ्याची ही काही क्षणचित्र।
जनता पार्टी युवा मोर्चा आणि कमल विकास बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीनं स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टचं औचित्य साधून दुर्गापूर येथील डॉक्टर आंबेडकर चौक येथे जिल्हास्तरीय सद्भावना मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेचं उद्घाटन भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून करण्यात आलं। या कार्यक्रमाला मंचावर भाजपा नेते रामपाल सिंह, महानगर सरचिटणीस किशोर जोरगेवार, सभापती वर्षा ताजने, शांताराम चौखे, लोकचंद कापगते, सविता नवले, वंदना मनपे, सरपंच सविता चंदनगोळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। दीप प्रज्वलन, प्रतिमा माल्यार्पण आणि पाहुण्यांच्या यथोचित स्वागतानं कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले। स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। जोरदार होता टाळ्या वाजवावी सर्व अधिकाऱ्यांनी। त्यामध्ये सर्व स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे। मुलींची ही स्पर्धा सुरुवात झालेली आहे। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं हे उत्साह आपण सर्वांनी वाढवावा। आजच्या स्पर्धेला सुरुवात केली। टाळ्या वाजवून या ज्येष्ठ नागरिकांचा आपण सन्मान। टाळ्या वाजवून या स्पर्धा। कार्यक्रमातील आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की हजारो शहीदांनी आपल्या प्राणांची आहुती दिल्यानंतर स्वतंत्र देशाचा हा मंगल कलश आपल्या हातात दिला। या देशाच्या शेवटच्या माणसाच्या आयुष्यात प्रकाश प्रज्वलित व्हावा हाच त्यामागचा उद्देश होता। त्यामुळे सर्व तरुणांनी ही स्पर्धा नव्हे तर आयुष्यातील प्रत्येक स्पर्धेत यश प्राप्त करून विजयी व्हावं असं आवाहन करत त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। माझ्या परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना अंतःकरणापासून स्वातंत्र्य दिवसाच्या शुभकामना देतो आणि ईश्वर चरणी प्रार्थना करतो की आमच्या मनगटात ताकद दे की जो कोणी या भारत देशाकडे वक्र दृष्टीने बघेल, वाईट नजरेने बघेल, त्याला या जगातून नेस्तनाबूत करण्याची ताकद आमच्या सर्वांच्या मनगटात आहे। या दिवसाचं औचित्य साधून या विभागाच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने व कमल विकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। मी त्यांचंही कौतुक करतो आणि खुर्चीवर बसून आम्हाला दम येत होता त्यांचं धावणं बघून। उत्साहाने धावत होते। त्या सर्व उत्साही तरुणांना मी मनापासून या 15 ऑगस्टच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। भावनेतून नव्हती तर या स्पर्धेमध्ये सामूहिकपणे आम्ही एकत्रितपणे समूह भावनेने धावत शेवटी याचं कोणीतरी नेतृत्व करेल, कोणीतरी कप्तान होईल, कोणीतरी पहिला विजयी होईल, पण त्याच्या आनंदात आमच्या सर्वांचा आनंद आहे। त्याचा विजय हा आमचा विजय आहे। ही सामूहिक भावना वाढण्यासाठी या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। ज्यांना पहिला नंबर प्राप्त झाला, दुसरा नंबर प्राप्त झाला, तिसरा नंबर प्राप्त झाला, त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि आयुष्यातल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांना यश प्राप्त व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। बंधूंनो, तुमच्या माझ्या सर्वांच्या आयुष्यामध्ये 15 ऑगस्टचं महत्त्व आहे। हजारो शहीदांनी प्राणाची आहुती देऊन देशाच्या स्वातंत्र्याचा मंगल कलश तुमच्या माझ्या हातात दिला की या देशाच्या शेवटच्या माणसाच्या जीवनाचं मंगल व्हावं, त्याच्या अंधाऱ्या जीवनामध्ये प्रकाशाचा किरण निर्माण व्हावा। आज जेव्हा आपण ध्वजारोहण करतो, तिरंगा ध्वजासमोर नमन करतो, मानाचा मुजरा करतो, बंधूंनो, तो फक्त एक कापडाचा चौकोन तुकडा नाही तर हजारो शहीदांचे चेहरे आम्हाला त्यामध्ये दिसतात। आम्हाला दिसतो तिरंगा ध्वजामध्ये महात्मा गांधीचा चेहरा,
5 फुटाचा पंचा घालून कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत या देशाच्या देशभक्तांना चेतवत गेले, जागवत गेले. आम्हाला दिसतो नेताजी सुभाषचंद्र बोसचा चेहरा. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगाचा नारा देत या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवनाचं बलिदान दिलं. आम्हाला दिसतो स्वातंत्र्यवीर सावरकर हातात बेड्या, पायात बेड्या, अंदमानची काल कोठडी, ताट येतं पण हात दिसत नाही. 6 वर्ष अंधाराच्या कोठडीमध्ये स्वातंत्र्य देवीची विनवणी करत स्वातंत्र्य देवीची आराधना करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. आम्हाला दिसतात शहीद आजम भगतसिंग, मेरा रंग दे बसंती, चोगा म्हणत हसत हसत फासावर जाणारे. आणि त्यांची आई वीर माता म्हणते की माझ्या पोटी 100 भगतसिंगांनी जन्म घेतला असता तर मी या देशासाठी ओवाळून टाकले असते. ते शहीद आजम भगतसिंग. या हजारो शहीदांना मानाचा मुजरा करण्याचा दिवस आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फारुख शेख, श्रीनिवास जंगम, रंजना कन्नाके, अतुल पोहाणे, मनोज मानकर, लखनसिंग वावरे, कुलदीप सिंह शर्मा, राहुल चिताडे, जयंत टापरे, संजय बोंडे, चंद्रशेखर कळीकरत यांनी सहकार्य केलं. आता वळूयात पुढील बातमीकडे. चंद्रपूर शहरातील विविध समस्यांचं निवेदन भाजपाच्या नेत्या वनिता कानडे यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेचे आयुक्त प्रकाश बोखड यांना भाजपा महिला शिष्टमंडळातर्फे देण्यात आलं. महापालिकेच्या निर्मितीला आता 2 वर्षांचा कालावधी होत आहे, मात्र शहरातील नागरिक मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत. अलीकडे शहरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे देखील नागरिकांची प्रचंड गैरसोय आणि नुकसान झालं. त्यामुळे भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार या सर्व समस्या आणि मागण्यांचं निवेदन भाजपाच्या महिला शिष्टमंडळानं आयुक्तांना देऊन या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली. या सर्व विषयांवर समाधानकारक तोडगा काढण्याचं आश्वासन महापालिकेचे आयुक्त प्रकाश बोखड यांनी शिष्टमंडळाला दिलं. दरम्यान यावेळी भाजपा नेत्या वनिता कानडे यांनी याविषयी अधिक माहिती दिली. तडफदार नेतृत्व असलेले सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना आम्ही काल निवेदन सादर केलं. पठाणपुरा ठक्कर कॉलनीतल्या आम्ही नागरिकांनी त्यांना निवेदन सादर केल्याबरोबर त्यांनी त्वरित आयुक्त साहेबांना फोन केला आणि फोनवरून त्यांनी सूचना केल्या आणि सूचना केल्याबरोबर आयुक्त साहेबांनी सांगितलं की ताबडतोब त्यांना उद्या पाठवा. आयुक्त साहेबांना सुधीरभाऊंनी अतिशय वेगवेगळ्या समस्यांचे पत्र चांगले तयार करून दिले आणि आत्ताच आम्ही ते सर्व पत्र आयुक्तांच्या हातात दिले. आयुक्त साहेबांनी आम्हाला शब्द दिला की आपल्या समस्यांचं निराकरण आम्ही त्वरित या 2-3 दिवसात करू. त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि म्हणून आम्ही त्यांच्या चेंबरमधून निघालो. तसेच आपल्या चंद्रपूर आणि आर्णी विभागाचे खासदार लोकप्रिय ज्यांनी अति मोठ्या प्रमाणात घोटाळे काढले अशांना सुद्धा आम्ही खासदार साहेबांना सुद्धा आमचं निवेदन दिलेलं आहे. आपल्या या चंद्रपूर विभागाचे आमदार नानाभाऊ शामपुळे यांनाही आम्ही निवेदन सादर केलेलं आहे. जी हनुमान खिडकीपासून परकोटपर्यंत जी भिंत आहे ती जोपर्यंत दुरुस्त होणार नाही तोपर्यंत ठक्कर कॉलनी पठाणपुऱ्याला पुराचा तडाखा हा बसणार आहे आणि वारंवार नुकसान होणार आहे. त्याकरता सुद्धा सुधीरभाऊ, नानाभाऊ, आपले हंसराज भैया हे सगळेजण मंत्र्यांची बैठक घेऊन त्याच्यातून मार्ग काढणार आहेत आणि काय करता येईल ती मदत करणार आहेत. अवैध दारू विक्री संदर्भात राज्य शासनानं पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागांना नुकत्याच कारवाईच्या मर्यादा रेषा आखून दिल्या आहेत. याच मर्यादा रेषेचा दाखला देत उत्पादन शुल्क विभागानं अवैध दारू विक्रेत्यांना अभय देण्याचे प्रकार चालवले आहेत. अवैध दारूसाठा पकडल्यानंतर एकीकडे गावकऱ्यांना पोलिसांकडे न जाण्याचा सल्ला द्यायचा आणि दुसरीकडे स्वतः कारवाई न करण्याचा प्रकार सुरू झालाय. या पेचात सापडलेल्या श्रमिक एल्गारच्या कार्यकर्त्यांना बुधवारी 14 ऑगस्टला चक्क पकडलेला दारूसाठा थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाधीन करावा लागला. अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती मिळताच निमगाव येथील महिलांनी सापळा रचून अवैध दारूसाठा पकडला. राज्य शासनाच्या नव्या नियमानुसार उत्पादन शुल्क विभागाला सूचना दिली. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची पोलिसांना माहिती न देण्याचं सांगत आम्ही कारवाई करण्यासाठी येत असल्याचं सांगितलं.
मात्र रात्र उलटल्यानंतर देखील उत्पादन शुल्क विभागाचा एकही कर्मचारी निमगाव येथे पोहोचला नाही। अधिक माहिती मिळवल्यानंतर दारू विक्रेत्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मॅनेज केल्याची चर्चा महिलांच्या कानावर पडली। त्यामुळे या महिला हतबल झाल्या। दरम्यान बुधवारी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी न पोहोचल्याने श्रमिक एल्गारने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली। श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा ॲडव्होकेट पारोमिता गोस्वामी यांच्यासह अनेक महिला अवैध दारू साठ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या। हा सर्व झालेला प्रकार कथन केल्यानंतर जिल्हाधिकारी देखील अवाक झाले। दरम्यान या प्रकाराविषयी ॲडव्होकेट पारोमिता गोसावी यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली माहिती। कारण आता एक्साइज डिपार्टमेंट वाले सांगतात पोलिसांना देऊ नका, आम्ही येऊन कारवाई करू, परंतु त्यांची ऑफिस सुरू राहते सकाळी 10 ते 5, दारूची तस्करी चालते रात्री आणि हे काय वेळेवर हजर होत नाही। त्यामुळे एक प्रकारे आम्ही एक्साइज डिपार्टमेंटचा निषेध करतो आणि चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीची मागणी जे श्रमिक एल्गारने केलेली आहे हे पुन्हा एक उदाहरण आहे की जर पूर्ण दारूबंदी नाही झाली तर याच पद्धतीने हे एक्साइजवालेही काही करणार नाही, पोलीसवाल्यांना करू देणार नाही आणि महिलांनी करू नये असं एक वातावरण जिल्ह्यामध्ये ते तयार करण्याचा प्रयत्न करत आहे। क्रांती दिनानिमित्त 16 ऑगस्टला चिमूर येथे होणाऱ्या शहीद दिन कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते यावेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कार आणि विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात येईल, अशी माहिती आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। या कार्यक्रमाला कृषी आणि पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी योजना तसंच जलसंधारण मंत्री नितीन राऊत, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, पालकमंत्री संजय देवतळे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे। शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरणात साजरा। पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलं ध्वजारोहण। भाजी उमो आणि कमल विकास बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद। मॅरेथॉन स्पर्धाच नव्हे तर आयुष्यातील स्पर्धेतही तरुणांनी विजयी व्हावं, आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं आवाहन। आणि श्रमिक एल्गारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिली अवैध दारू। उत्पादन शुल्क विभागाने पोलिसांना माहिती देण्यास केला मज्जाव। आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया आमच्या पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।